हॉटेलसारखी चव घरीच पाहिजे असेल तर मसाला पण घरीच बनवायचा. बाहेरून मसाले आणल्यानंतर त्याच चवीचे पदार्थ खाण्याऐवजी घरी मसाला बनवला की खमंग चवीचा कोणताही पदार्थ बनतो. आज आपण अंडा करी बनवतो, त्यासाठी मसाला पण घरीच बनवते. त्याचं जे अचूक प्रमाण आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. अंडी इकडे उकडण्यासाठी ठेवलेली आहेत आणि इथं मसाल्यासाठी हे भाजून घेते. धने जिरे त्यामध्ये आहे, थोडेसे खडे मसाले, सुक्या खोबऱ्याचे काप आहेत, थोडीशी खसखस त्यामध्ये घातलेली आहे, लवंग दालचिनी थोडंसं स्टारपूल घातलं आणि किंचितशी बडीशेप घातली आणि छान असं हे खोबरं भाजल्यानंतर याचं वाटण केलं. आता यामध्ये आल्याचे काप, कोथिंबीर आणि भरपूर असा लसूण याचं पुन्हा वाटण करून घेतले. थोडंच पाणी घातलं, जास्त पाणी घालायचं नाही. कमी पाणी घातलं की मसाला तेलामध्ये छान असा भाजला जातो आणि खमंग अशी टेस्ट पण येते. आणि अंड्याची टरफल काढून घेतली. आता छान अशी फोडणी करून घेतली. त्यासाठी 2 चमचे तेल घालायचं. तेल हलकंसं गरम होऊ द्यायचं आहे. आणि वर्षभरासाठी साठवून ठेवण्यासाठी बनवला जाणारा हा कांदा लसूण मसाला आमच्याकडे वर्षभरासाठी साठवून हा ठेवला जातो आणि वर्षभर वापरला जातो. मैत्रिणींनो, एकदाच बनवायचा, वर्षभर खायचा, खराब न होणारा. आमच्याकडे याला चटणी म्हणतात, काही ठिकाणी कांदा लसूण मसाला म्हणतात. सांगलीकरांचा पसंतीचा हा कांदा लसूण मसाला. जर कोणाला ऑर्डर करायची असेल तर नक्की कमेंट करा. 2 मोठे चमचे कांदा लसूण मसाला त्यामध्ये घातला. आता हे जे वाटण करून घेतलेलं आहे ते आता तेलामध्ये परतून घ्यायचं. आता तुम्हाला जर रस्सा बनवायचा असेल तर त्या प्रमाणात तुम्ही त्यामध्ये पाणी नंतर ॲड करू शकता. आपल्याला अंडा करी म्हणजे मसाला अंडी बनवायचे आहेत, त्यामुळे पाणी कमी वापरणार आहे. मसाला थोडा कोरडा वाटला तर वरून थोडंसं पाणी घालायचं आणि मसाला छान असा तेलामध्ये तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. घरी बनवलेला मसाल्याचं वाटण असेल तर बाहेरचे मसाले घालायची गरज नाही. धनेपूड जिरेपूड वगैरे घालायची गरज नाही किंवा कोणताही मसाला, कारण मसाला बनवत असताना धने जिरे आपण यामध्ये घातलेले आहेत. थोडा मसाला कोरडा वाटत होता म्हणून किंचितसं त्यामध्ये पाणी घातलं, 2 चमचे पाणी घातलं. बघा, पुन्हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेते. मसाला इकडे भाजतोय तोपर्यंत अंडी सोलून घेतलेली आहेत आणि तुम्ही थोडीशी अंडी कट करून घेऊ शकता किंवा थोडीशी फोर्कच्या साहाय्याने छिद्र पाडून घेऊ शकता. आणि ज्यांना आवडतं त्यांनी तेलामध्ये थोडीशी फ्राय करून घेतली तरी चालेल. त्यावेळी फ्राय करत असताना थोडंसं हळद आणि मीठ टाकायचं आणि तेलामध्ये अंडी 1 चमचा तेल घालून अंडी फ्राय करून घ्यायची. चवीला छान लागतात, परंतु मी कधी तेलामध्ये अंडी फ्राय करून घेत नाही. मी ते मसाल्यामध्येच छान असं मिक्स करून घेणार आहे. अंडा मसाला एकजीव होण्यासाठी काय करायचं आहे, 1 अंडं फोडून घ्यायचं आणि त्यातील जो पिवळा भाग आहे ते या मसाल्यामध्ये घालायचा. त्यामुळे अंडा करी छान अशी मिळून येते, टेस्ट पण छान लागते. तुम्ही कधी केलं नसेल ना तर या पद्धतीने करून बघा. 1 अंडं फोडून त्याचा जो पिवळा भाग आहे ना तो यामध्ये मिक्स केलेला आहे. बघा, काही ठिकाणी बेसन वापरतात, कधी आम्ही पण 1 चमचा यामध्ये बेसन घालतो. परंतु असं जरी बनवलं ना तर खूप छान टेस्ट लागते. थोडंसं मीठ घालायचं, छान असं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं या मसाल्यामध्ये. तेल सुटेपर्यंत परतून घेतलं, नंतर ही अंडी त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहेत. मसाल्यामध्ये थोडा वेळ परतून घ्यायची आणि थोडंसंच पाणी घालायचं, कारण तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल म्हणजे अंड्याचा रस्सा बनवायचा असेल तर त्या प्रमाणात तुम्ही पाणी घालू शकता. मला अंडा करी बनवायची होती, म्हणजे थोडीशीच, जास्त ग्रेव्ही नको होती. मसाला अंडी अशीच बनवायची होती कारण चपातीबरोबर खाण्यासाठी, त्यामुळे कमी पाणी वापरलेलं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर किंवा थोडीशी कसुरी मेथी चुरून घालायची. 1 उकळी येऊ द्यायची आणि छान 2 मिनटासाठी उकळी आल्यानंतर शिजू द्यायची. नंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि ही मसाला अंडी तयार आहेत. झटपट होतात मैत्रिणींनो, कमी वेळात होतात आणि कधीतरी अशा पद्धतीने जरी बनवलं ना तर चवीला खूप छान लागणारा असा हा अंडा करी. हा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनो कमेंट करून नक्की सांगा. आमच्याकडे ज्यावेळी भाकरी असते ना त्यावेळी रस्सा केला जातो, म्हणजे आणखी थोडंसं त्यामध्ये पाणी घालून अंड्याचं कालवण केलं जातं आणि चपातीबरोबर खाण्यासाठी अशी मसाला अंडी करते, खूप छान अशी चवीला लागतात. वरून थोडीशी कोथिंबीर घातली आणि पुन्हा मी गॅस चालू केलेला आहे. कोथिंबीर घातल्यानंतर अगदी अर्धा मिनटासाठी परतून घेतली आणि ही मसाला अंडी तयार आहेत. मैत्रिणींनो, ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा.